श्री स्वामी समर्थ। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि रात्री कापूर सोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होऊन 7 पिढ्याचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार आहे। ह्याच्याकरता आपल्याला 2 ते 3 भीमसेनी कापूर एका कापूरदानीमध्ये घ्यायचं आहे। त्याचबरोबर एक लवंग घ्यायची आणि ती लवंग सगळ्यात पहिले आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल त्याच्यावर अर्पण करायची, 2 मिनिटं तिकडेच ठेवायचं आहे। त्याच्यानंतर ती उचलून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे आहे आपल्याला कापूर प्रज्वलित करून त्या कापरामध्ये ही लवंग सुद्धा टाकायची आणि ह्याचा जो धूर आपल्या संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये सुद्धा आपल्याला फिरवायचा। आणि जेव्हा आपण हा कापूर फिरवत असतील आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करायचा आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, हे दूर होऊन जातात आणि आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।